देवळा तालुक्यातील गॅस सिलेंडर टंचाई आणि पेट्रोल डिझेलचा तुटवडा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तक्रार. बातमी देवळा येथून. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई आणि पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देवळा पोलीस स्टेशनला एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख श्री प्रशांत वसंतराव शेवाळे यांनी या अर्जात म्हटले आहे की गॅस सिलेंडरची टंचाई आणि पेट्रोल डिझेलचा तुटवडा नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. त्यामुळे सर्व सरकारी यंत्रणांनी या बाबी सुव्यवस्थित करून नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ क्लिपची सखोल चौकशी होऊन त्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथील शिवनिका संस्थेला भाजपाचे मंत्री जयकुमार रावीत यांनी 5 कोटी 40 लाख रुपयांचा विकास निधी खैरात म्हणून वाटलेला असून कायद्याने त्यापासून या प्रकरणाची चौकशी होऊन त्यांचा राजीनामा घ्यावा अशीही विनंती केली आहे. शिवसेना पक्षाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून गॅस, पेट्रोल, डिझेल आदी सुरळीतरित्या जुळावेत यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. या विषयावरून देवळा पंचक्रोशीत येऊ घातलेल्या समस्यांवरून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाने केली आहे. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, उपतालुका प्रमुख भरत देवरे, विलास शिंदे, उपतालुका संघटक भास्कर आहिरे, गटप्रमुख सुनील निकम, शहर संघटक देवा चव्हाण, शहर प्रमुख उमराणा दीपक देवरे, उपशहर प्रमुख सोमनाथ शिंदे, खंडू जाधव, जितेंद्र भांबरे, युवा सेना शहर प्रमुख गोविंदा सोनवणे, युवा सेना उपतालुका प्रमुख नितीन शेवाळे, शाखा प्रमुख दादा माकोडी, गणप्रमुख अमित देवरे, मच्छिंद्र शेलार, गोरख पवार, रोहित जाधव, संभाष शेवाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. या विविध आशयाचे निवेदन देवळा पोलीस स्टेशन येथे शिवसेना उबाठा गटाच्या वतीने देण्यात आले. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा. आज देवळा पोलीस स्टेशनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले. गेल्या 15 दिवसापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा तसेच पेट्रोलचा जे काही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात जनतेची धावपळ होत आहे. पेट्रोलसाठी रांगा लावा लागत आहे. तसेच घरगुती गॅससाठी मोठ्या प्रमाणात जनतेला कुठल्याही प्रकारे म्हणजे सुखसुविधांच्या अभावी अतिशय या ठिकाणी त्रास होत आहे. त्या संदर्भात तो गॅस पुरवठा सुरळीत व्हावा तसेच पेट्रोल डिझेलचाही सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिले आहे. तसेच या महायुती शासनाच्या काळात जे चालू आहे म्हणजे काय ते म्हणतात शिवरायाचे स्वराज्याचे आलेले आमचे एक शासन आहे, पण कुठल्याही प्रकारचं इथं एक राहिलेलं नाही. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात किती महिलांना त्या ठिकाणी लुबाडण्याचं किंवा त्याचं शारीरिक छळ करण्याचं काम त्या अशोक खरातने केलं आहे. त्याच्या शिवनिका संस्थानला मंत्री जयकुमार रावल यांनी 1 कोटी 50 लाख रुपये खैरात सारखे वाटून दिले. म्हणजे जनतेचा पैसा हा बाबाबुवांना वाटण्यासाठी आहे का यांच्याकडे? असा या बीजेपी सरकारचा तर या ठिकाणी निषेध करतोच आहोत आम्ही. परत पुढे नरहरी झिरवाळ अन्न व प्रशासन मंत्री आहेत, त्यांचा एक कथित व्हिडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल होत आहे. म्हणजे शासकीय निवासस्थाने तुम्ही हे काही ठिकाणी गोवाबाजीचा खेळ तर काही ठिकाणी असा हे आयाशी करण्यासाठी शासकीय निवासस्थानाचा उपयोग या लोकांनी केला आहे. कुठल्या पद्धतीने या मंत्री लोक जर असे वागत असतील तर कसा या गोरगरीब जनतेला न्याय मिळेल? असा त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्वरित या मंत्र्यांचा राजीनामा व्हावा अशी या ठिकाणी विनंती केली आहे. मान्य प्रत माहिती स्तरावर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेले आहे. तसेच माहिती स्तरावर पोलीस आयुक्त नाशिक यांना सुद्धा केलेले आहे. प्रत माहिती स्तरावण्याच्या माध्यमातून लवकरात लवकर ॲक्शन घ्यावा. अन्यथा या सगळ्या वरील ज्या बाबी आहेत त्या बाबींवर अनुषंगाने विचार न केल्यास देवळा पाचकंदील येत्या 8 दिवसात सर्व देवळा तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण व शहर पदाधिकारी शिवसैनिकांच्या वतीने भव्य असा रास्ता रोको करून आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी शिवसेनेचा तालुका प्रमुख या नात्याने या ठिकाणी देत आहे.